कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच दिलासा मिळणार आहे। राज्य सरकारने जाहीर केलेल्या विशेष पॅकेजची अंमलबजावणी वेगाने करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलेत। जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत त्यांनी दिवाळीपूर्वीच सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यावर भर दिला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारने विशेष पॅकेज जाहीर केलं आहे। या पॅकेज अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी योग्य पंचनामे करण्यात यावेत आणि शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलेत। संपूर्ण शेतकऱ्यांच्यासाठी जी पॅकेजची घोषणा झाली त्या पॅकेजमध्ये जेवढ्या शेतकऱ्यांचं नुकसान आपल्या जिल्ह्यामध्ये झालं असेल अशा सगळ्या शेतकऱ्यांना सुद्धा योग्य पद्धतीचे पंचनामे करून त्यांना त्या नुकसान भरपाईचा लाभ मिळवून देणं आणि त्या पॅकेजमध्ये सरकारच्या वतीने ज्या काय घोषित केलेले निर्णय आहेत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रांताधिकारी, सर्व तहसीलदार आणि त्याचबरोबर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयातले सर्व अधिकारी या सगळ्यांची संयुक्त बैठक झाली। जिल्ह्यातल्या एकाही शेतकऱ्याला या संपूर्ण पॅकेजपासून वंचित राहून चालणार नाही। ज्या ठिकाणी नुकसान झालं असेल त्या सगळ्या नुकसानीला राज्य सरकारने घोषित केलेल्या सगळ्या एकूण नुकसान भरपाईची सगळीच्या सगळी रक्कम मिळण्यासाठी आणि तीही दिवाळीच्या आत मिळण्यासाठी आम्ही निर्णय आणि निर्देश दिलेत। आणि ज्या गतीने आमची सगळी यंत्रणा काम करते त्या सगळ्या गतीमुळे आठवड्याभरामध्ये या सगळ्याचा रिझल्ट मिळेल। विशेषतः मागच्या सप्टेंबर महिन्यातली जी काय ऑगस्ट महिन्यातला जो एकूण नुकसान भरपाई होती ती झालेली आहे, परंतु त्यानंतरची जी काय पुढची नुकसान भरपाई होण्यासाठी जे काय सर्वे करणं, पंचनामा करणं या सगळ्या गोष्टी अजूनसुद्धा अपुऱ्या होत्या, त्या सगळ्या पूर्ण करण्याबद्दल आपण कृषी विभागाला आणि महसूल विभागाला सूचना दिलेत। या सगळ्या सूचनांच्या माध्यमातून ते सर्व पंचनामे योग्य पद्धतीने करणं, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करणं आणि सर्व पात्र शेतकऱ्यांना की ज्यांचं नुकसान झालं आहे, ज्यांच्या शेतीचं नुकसान झालं आहे, घराचं नुकसान झालं आहे, त्या सगळ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचं संपूर्ण प्रशासन अतिशय योग्य पद्धतीने काम करेल याबद्दलच्या सूचना सुद्धा आपण दिलेल्या आहेत।